नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रद्धा चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत गिलकेचे भजे किंवा दोडकी भजे किंवा याला बरेचसे नावं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। तर असा वेल छान निघालेला आहे आमच्या घरी माडीवरती आणि बघू शकता तुम्ही असे जाडे भरड्याची गरज नाही आपल्याला पाहिजे आहेत भजे करता कोवळे हे असे पाहिजे आहेत आपल्याला अगदी बारीक आणि खूप निघालेले आहेत। याची भाजी भजे खूप छान लागतात। तर मला वाटलं चला आज याचा एक व्हिडिओ बनवूया म्हणून मी तुम्हाला दाखवत आहेत। अशा पद्धतीने त्याचा वेल माडीवरती छान पसरत चाललेला आहे। त्यातला मी एक दोडका तोडून घेतलेला आहे। याला चोपडे दोडके किंवा गिलके खूप वेगळे नावं आहेत। तर याचे छान असं आपल्याला साल जे आहेत वरचं कव्हर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जसं आपण चिप्स करतो ना तसे अगदी पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत त्याचे। तुम्हाला उभे आडवे लांब गोल जशा पद्धतीने चिरायचे असेल तसे चिरू शकता, पण मी अगदी गोल पातळ कापून घेते। ते भजेमध्ये खूप छान लागतात किंवा कोणी उभा कांदा चिरतो तसंसुद्धा चिरू शकता। तर असे आपल्याला एवढे पातळ करायचे आहेत। याचं कारण असं आहे की याला पाणी खूप सुटतं आणि जर तुम्ही जाडे काप केले तर त्याला ना शिजायला खूप वेळ लागतो भज्यांना। त्यामुळे मी अशा पद्धतीने करून घेतले आणि पाण्यामध्ये अजिबात टाकायचं नाही कारण याच्यामध्येच खूप मॉइश्चर असतं। तर एक बाउलमध्ये मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। अंदाजे 2 ते 3 व्यक्तींसाठी मी भजी करत आहे। उभा चिरलेला कांदा टाकून घेत आहे आणि हिरव्या मिरच्या आहे त्या मी घेतलेल्या आहे। तर हिरव्या मिरचीचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता। ओले कोथिंबीर घेतलेली आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर थोडं जिरं जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये अवेलेबल असतं ते, थोडं मीठ, चवीपुरतं हळद नाही टाकली तरी चालेल, तरी पण छान कलर येतो, पण मी इथे थोडी हळद टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ओवा, भज्यामध्ये ओवा तर पाहिजेच पाहिजे। थोडा हाताने छान रश करून घेतलेला आहे आणि टाकून घेतलेला आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। बेसनचं प्रमाण थोडं आधी कमी घ्यायचं कारण जेव्हा आपण ते दोडके चिरलेले याच्यामध्ये टाकतो तेव्हा त्या दोडक्यांना पाणी सुटतं कारण मीठ टाकलेलं आहे आपण। तर म्हणून थोडं पहिले कमी बेसन घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटलं की याला खूप पाणी सुटलेलं आहे तर मग अजून थोडंसं आपण बेसन याच्यामध्ये टाकू शकतो, पण आधीच खूप बेसन टाकून नाही घ्यायचं आहे कारण आपल्याला ज्याचे आपण गिलक्यांची भजी करत आहे त्याची टेस्ट लागायला हवी, नाहीतर नुसतं बेसन लागेल। तर असं थोडं मी जसं आपले नॉर्मल भज्यांसाठी आपण बेसन पातळ करतो भिजून घेतो त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही एक दोडका टाकून तेलामध्ये शिजू शकता, पण मी इथे सगळेच टाकून घेतलेले आहे। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांदा न टाकता फक्त गिलके किंवा दोडके आहे ते टाकून भजी करू शकता, पण मी इथे कांदासुद्धा टाकलेला आहे। आणि आता मी सगळं मिक्स करून घेत आहे आणि याच्यामध्ये छान कुरकुरीत भजी होण्यासाठी जे गरम तापवलेलं तेल असते ना ते थोडं टाकून घ्यायचं। सोडा अजिबात टाकायचा नाही। सोडा टाकला की आपण जेव्हा तळताना भजी खूप जास्त तेल पितात, म्हणजे तेल आटतं आणि खूप ऑइली भजे होतात किंवा कुठलेही तेलाचे पदार्थ ऑइली होतात, त्यामुळे सोडा अजिबात टाकायचा नाही। थोडं मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला भजायला पाहिजे आहे आणि छान तेल गरम झालं की त्यातलं थोडंसं तेल जे आहे म्हणजे एक पोह्याच्या चमच्याभर ते टाकून घेऊन छान आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे आपले जे भजे आहेत ते कुरकुरीत होतात छान। आणि बघा असे छान हातानेच मी भजे टाकून घेत आहेत। भज्यांचं तो चमच्याने जर टाकलं तर ते काही मला जमत नाही, मी हाताने घेते आणि हातानेच टाकते, म्हणजे एक किंवा 2 दोडक्याचे पीस येतात छान आपल्या हातामध्ये। तर अशा पद्धतीने छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे। छान कुरकुरीत आणि क्रंची होतात, खूप सुंदर अशी भज्यांची टेस्ट होते। याचे मी बरेच भाजी खूप कमी करते पण भजे खूप जास्त करते, खूप छान लागतात। आणि सकाळी किंवा सायंकाळी भूक लागलेली असते तेव्हा काय करायचं तर छान फ्रेश झाडावरचा दोडका तोडून आणायचा आणि छान कुरकुरीत भजी करून सॉसबरोबर खायचे। तर अशा पद्धतीने मी एक करून सगळं सारण संपवून घेते आणि तुम्हीसुद्धा करा आणि बघा, मला सांगा कमेंट करून नक्की की भजे कसे झाले आहेत आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करत जा आणि लाईकसुद्धा करत जा व्हिडिओला। तर चला मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये।